दिवस येणार याची मला शंका होतीच, आणि अखेर हा दिवस आला. माझ्या विचारांचे धाडस हे माझ्या सर्व भ्याड लोकांमुळेच मागे राहिले. आज आम्ही सर्व घाबरलेलो आहोत, लाचार आहोत. आमच्यावर ओढवणारा घात माझ्या पुढच्या खूप पिढ्या नष्ट करेल व आमच्या शुल्लक राहिलेल्या एकतेचा आणि स्वाभिमानाचा नायनाट करेल. हे शिवा, वाचव तुझ्या लेकरांना. शिवशंकरा, चल पटकन चल. या घरात घुस घुस घुस. लाव काढे, लाव काढे. कोण थांबवणारे वादळ, कोण संपवणारी पिढा, कोण? शिवशंकरा, पाठव तुझ्या अंशाला, पाठव तुझ्या अंशाला. महाराज, होय नाम्या, जाय जरा चार भिंतीच्या आत बसून शिक काहीतरी मास्तर. आणि मग मी इथे शिकूच राहिलो की. चायला तुझा मनातच राजा झाला. मी राजा नाही, आमच्या पुस्तकात शिवाजी राजा आहे, आणि मी सांगतो तो डबल जन्माला येणार आहे. अरे जरा शाळा शिक, शाळा. अरे शाळेचा शाळा शिक. अरे तू म्हणतो ना का राज जन्माला येतील, राज जन्माला येतील ते विचारातून आणि शिक्षणातून. आजकाल लोकांना देवरात पाया पडत सुद्धा टाइम नाही, आणि पोरं पारंपरिक चालू असलेली शिवजयंती साजरी करतात. अहो काय करतो त्यांना हे करायचे? अशा लोकांना संत नाही तर मग काय म्हणायचं? राजाचं काम करताना, राजाचं काम म्हणजे देवाचं काम, पांडुरंगाचं काम. रामराजानंतर कोणता राजा असेल ना तर माझा शिवाजी महाराज. महाराज जन्माला येणार, महाराज पुन्हा जन्माला येणार. शिवकाळास 350 वर्ष उलटून गेली, तरी रयत अजून पोरकीच कशी. गुंड आणि दहशतवाद यांना कुणाचीच भीती उरली नाही का? जगदंबा वाचवायला तुला. गुंडांना घाबरवणे खूप सोपे आहे, पण यासाठी आमच्यात पाहिजे धैर्य, आत्मविश्वास आणि धाडस. शिवाजी संभाजी रक्तगटाचे आम्ही हिंदुस्थानी शिवभक्त आहोत, पण याची आम्हाला जाणीव व्हायला हवी. या स्वराज्यातील लष्कराचा बोजा हा रयतेवर पडता कामा नाही याची भान असू द्या. ज्या स्वराज्याची जडणघडण आम्ही केली ते स्वराज्य केवळ धनदांडग्या लोकांचे हित करावे ऐसे म्हणून नाही, ते बहुसंख्य गरीब रयत आणि शेतकऱ्यांकरिता. आमच्या गावामध्ये जी रोगाची साथ आली ती काही केलं कमीच व्हायला तयार नाही. जाऊ दे मोरदे, आपल्याला तरी काय करायचं. मूर्ख, तुमच्यासारखे स्वार्थी पायाजवळ पाहणाऱ्या लोकांमुळेच हे स्वराज्य धोक्यात आले. असं जर कराल तर पुन्हा पारतंत्र्यात जाल. हे हिंदवी स्वराज्य ही तर श्रींची इच्छा.